अहो, तुम्हाला आज किती वाजता घरी यायला? लेट होणार आहे मला. वेळ लागेल, काम आहे खूप ऑफिसमध्ये. बरंच झालं. नाही म्हणजे सारंगचा मेसेज आलाय की आज सगळ्यांनी घरी उशिरा या. का? कारण आई आणि सावली दोघीच घरात आहेत. त्यांनी एकमेकींबरोबर वेळ घालवला तर त्यांच्यातला दुरावा कमी होईल म्हणून त्यांनी आयडिया केली आहे. चांगली आहे ना? फालतू आयडिया आहे. हे असं केल्याने आईचं मत सावलीबद्दलचं काही बदलणार नाही आहे. ती एनर्जी जी वेस्ट करतो ना तो, हे अशा फालतू आयडिया क्रिएट करण्यामध्ये, त्यापेक्षा चांगल्या कामामध्ये घाल मग. आता तोंड पाडून नको का बसू. तसंही मला यायला खूप उशीर होणार आहे. खूप काम आहे ऑफिसमध्ये, नाही येणार मी. हो, असं का बोलताय? तो बिचारा प्रयत्न करतो तर त्याला करू द्या ना. मी येऊ आज ऑफिसमध्ये तुमच्यासोबत? अमृता उत्तर, माझ्याबरोबर ऑफिसमध्ये याची काही एक गरज नाही आहे. अमृता उत्तर. लगेच आईला सांगायला जाऊ नकोस, हं? कळलं का? मला वाटतं बराच वेळ झालाय. घरी वाट बघत असतील ना सगळे, तेव्हा या आता. तारा मॅडम थांबा. पैरवीजी सो काय रे तुझी सासरवाडी? हा, अरे गाडीची किंमत नाही रे तुला, सदा मान पण नाहीये. सारंगा तुझी सासूरवाडी बघ बघ बघ. हा, अरे त्यांनी योग्य मानपान केलाय. गरीब माणसं आहेत रे ती, तरी सुद्धा त्यांनी पोटभर खाऊ घातलाय. अरे मानपान काय करावं? तो सारंग दादाला शतपीस सावलीवरीला ब्लाऊज पीस दिला आणि तुला तुला साधा रुमाल पण दिला नाही रे. राहू दे बाबलू, राहू दे. नसतं एखाद्याच्या नशिबात. आता मी गाणं सम्राज्ञी भैरवी वजे यांचा जावई आहे, पण त्यांच्या घरी आल्यानंतर मला जेवणही मिळू नये. जेवणाचा विचार करतेस तू? अरे साधा एक वडापाव दिला नाही रे. मम्मा मम्मा, तुझी एकुलती एक मुलगी लग्नानंतर पहिल्यांदा घरी आली आहे. तुझा जावई आलाय तर तू आम्हाला असंच उपाशी पाठवणार आहेस परत? तारा, मेंदळ्यांच्या घरी असं लोचटासारखं पाहुणचार मागून यायची पद्धत आहे हे माहित नव्हतं मला. एकतर आपली कुक पण सुट्टीवर आहे, मलाच सगळं बनवावं लागेल. मी करेन ना तुला हे. नको, तुझं कुकिंग टॅलेंट मला माहिती आहे. आता एवढं आग्रहाने पाहुणचार मागताच आहात तर बनवते काहीतरी.